तर नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो. तर जे काही लोक म्हणतात की दूध व्यवसाय परवडत नाही आणि म्हशीचा तर दूध व्यवसाय तर तो काहीच परवडत नाही. म्हशीचा भाकडकाळ जास्त असतो आणि त्यांची गाभण तक्रार असते. तर याला अपवाद वगळता आज आपण केरली गावामध्ये, कोल्हापूरमधील केरली गावामध्ये अशा ठिकाणी अशा एका गोठ्यावरती आलेलो आहे. त्या मालकांचं नाव आहे अतुल कदम. तर यांच्या गोठ्यावरती आलेलो आहे मित्रांनो. यांनी असे दूध व्यवसाय परवडत नाही याला अशा प्रकारे अपवाद एक जाफराबादी म्हशींचा दूध व्यवसाय सुरू केला मित्रांनो. तर त्यांच्याकडे 7 जाफराबादी म्हशी आहेत. तर त्या 7 जाफराबादी म्हशीपासून त्यांनी जवळजवळ रोजचं त्यांचं 100 लिटर दूध जातं मित्रांनो. तर अशा प्रकारे आज आपण त्या गोठ्यावरती आलेलो आहोत. तर त्या गोठ्याची पूर्णपणे माहिती आपण तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो, या प्रकारे तुम्ही बघू शकता ही त्यांच्या गोठ्यामध्ये सर्वात मोठी जाफराबादी म्हैस आहे. ही गोकुळश्री झालेली म्हैस आहे मित्रांनो. हिचं 25 लिटरवरती या म्हशीचा गोकुळश्री हा अवॉर्ड मिळाला आहे यावर्षी. तर अशा प्रकारे त्यांच्याकडे जाफराबादी क्वालिटीच्या टॉपच्या 7 म्हशी आहेत मित्रांनो. तर म्हशीकडे बघून तुम्हाला वाटत असेल की मशीन खूप मार्की वगैरे आहे. तर मित्रांनो, या म्हशी दिसायलाच अशा मोठ्या क्वालिटीच्या असतात आणि यांचा खुराक आणि चाऱ्याचा जर विचार केला तर मित्रांनो यांनी वल्ली वैरण एक काडीसुद्धा वल्ली वैरण घालत नाहीत. फक्त वाळल्या वैरणीवरती यांचा जोर आहे मित्रांनो. 2 टायमाला वाळली वैरण घालून म्हशीची तब्येत आणि ठेवून बघा मित्रांनो. तर अशा प्रकारे गोट्याचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो. तरी मित्रांनो पूर्णपणे गोट्याचा येऊ तुम्ही पण बघितला आहे मित्रांनो, म्हशी पण बघितलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला देखील नवीन नवीन माहिती पाहिजे असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि आपल्या पेजला